नमस्कार, मी डॉक्टर विजय चिंचोले, कल्याण आणि डोंबिवलीमध्ये मानसोपचार तज्ञ म्हणून प्रॅक्टिस करत आहे. तर झालं काय, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 मार्च 2026 मध्ये पार्लमेंटमध्ये एक स्टेटमेंट दिलं, की आपल्याला कोरोनासारख्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तयार राहायला हवं. आणि एकच पॅनिक ज्याला आपण म्हणतो ना, चिंतेची लाट सगळ्यांमध्ये पसरली. कारण ही जी डेट होती ती 23 मार्च 2026 ला त्यांनी डिक्लेअर केलं आणि आपल्याला आठवत असेल की 24 मार्च 2020 ला बरोबर 23 मार्च आणि ती 24 मार्च 2020 ला लॉकडाऊन डिक्लेअर केलं होतं 25 मार्चच्या मध्यरात्रीपासून. आणि मग त्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये ते रिकॉल म्हणजे त्या मेमरीज, त्या जुन्या आठवणी, त्या वाईट आठवणी, कोरोनाच्या काळाच्या आठवणी बाहेर यायला लागल्या. आमच्या सायकोलॉजिकल टर्म मध्ये आम्ही याला पीटीएसडी म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर असं म्हणतो. म्हणजे जुन्या वाईट घटना घडलेल्या ज्या असतात आयुष्यामध्ये ट्रॉमॅटिक आणि त्याच्याशी संबंधित परिस्थिती जर उत्पन्न झाली तर त्या घटना ताज्या होतात आणि त्या जुन्या आठवणी, तो कोरोनाचा काळ की ज्याच्यामध्ये लॉकडाऊन लागलं होतं, सगळे लोक आयसोलेटेड होते, कोणाशी बोलता येत नव्हतं, कित्येकांना मेडिकल फॅसिलिटीज अवेलेबल होत नव्हत्या, नोकऱ्या कित्येकांच्या गेलेल्या होत्या, जेवणाचे प्रॉब्लेम होत होते आणि त्या सगळ्या आठवणी ट्रिगर व्हायला लागल्या आणि सगळ्यांनी त्या स्टेटमेंटचं असं मिसकन्सेप्शन घेतलं की आता लॉकडाऊन लागणार की काय. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटने त्याच्यावरती रिॲक्शन्स दिलं की असं काही होणार नाहीये. पण त्या आठवणी जागृत झाल्या आणि खरोखर नाही म्हटलं तरी आखाती देशात सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीमुळे तेल आणि गॅसची जी टंचाई निर्माण झाली त्याचे परिणाम आपल्याला नक्कीच भोगावेच लागणार आहे. तर या सगळ्या सिच्युएशनमुळे काय होतं याला आपण म्हणतो अँटिसिपेटरी अँझायटी. म्हणजे ती घटना आता घडलेली नाहीये पण आधीच्या आधी माझ्या मनात विचार यायला लागतो की आता काही होत नाही पण उद्या जर गॅस मिळायचा बंद झाला तर, किंवा उद्या पेट्रोलच अवेलेबल झालं नाही तर, डिझेलच मिळालं नाही तर, आणि डिझेल नसेल तर गाड्यांचा खर्च वाढणार, ट्रक माल ट्रक यांचा खर्च वाढणार, भाजीपाल्याचे दर वाढणार आणि एकंदरीतच महागाई वाढणार, गॅस मिळणार नाही, जेवणाचे प्रॉब्लेम होणार, अशा एक ना अनेक विचारांची शृंखला मनामध्ये निर्माण होऊन एक चिंता आणि भीतीचं वातावरण सर्वत्र निर्माण झालेलं आहे. आणि त्याच्यातून काय होतंय मग अशी लक्षणं दिसायला लागलेली आहे की चिडचिड वाढायला लागलेली आहे, त्याच्यानंतर झोप डिस्टर्ब झाली आहे खूप लोकांची. आणि त्यात वरतून आपले न्यूज चॅनलवरती आपण कंटिन्युअस त्या न्यूज बघत असतो किंवा मिसाईल अटॅक झालाय, त्या सारख्या बघून बघून त्या युद्धाच्या घटना, युद्धाच्या त्या न्यूज बघून की एवढे लोक मेले, या ठिकाणी हल्ला झाला, मग आपल्या मनात एक भीती वाटते की आज आपल्या भारतात युद्ध नाहीये पण उद्या जर भारतामध्ये युद्ध सुरू झालं तर काय, किंवा त्यात भारताला ओढलं गेलं तर काय. आणि असा एक जागतिक आरोग्य संघटनेचा स्टडी आहे की युद्ध सुरू असलेल्या देशात पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरच्या घटना तर होतातच, जे बाधित होतात त्यांच्यासाठी, पण ज्या देशांमध्ये युद्ध सुरू नाही आहे त्या देशांमध्ये सुद्धा, जसं की रशिया आणि युक्रेन युद्धाच्या वेळेला एक जो अभ्यास केला गेला, 20 ते 30% प्रमाणामध्ये चिंता विकार म्हणजे अँझायटी डिसऑर्डर्स वाढतात आणि पॅनिक अटॅक येतात आणि 15% डिप्रेशन किंवा नैराश्याचं प्रमाण वाढायला सुरुवात होते. तर आता हे सगळं होणं अगदी साहजिकच आहे. पण आपण घाबरून न जाता या परिस्थितीला आपण कसं हाताळू शकतो? आपण कोरोनासारख्या महामारीचा सामना एवढा सशक्तपणे केलेला आहे आणि जगासमोर भारताने एक आदर्श असं उदाहरण उभं करून दिलेलं आहे. आपण या परिस्थितीला सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने सामोरं जाऊ शकतो. गॅसची आणि पेट्रोलचा तुटवडा तर निर्माण होणारच आहे. तर त्यासाठी घरगुती आपण काय करू शकतो, की आपण जे कुकिंग आहे तो गॅसचा वापर कमीत कमी कसा करता येईल, म्हणजे शिजवलेले अन्नपदार्थ किंवा जे प्रेशर कुकरमध्ये आपण यूज करू शकतो, की ज्याचं भांड्यावरचं झाकण बंद असतं, की जास्त गॅस यूज होणार नाही. किंवा एकाच वेळेला बल्कमध्ये आपण बनवून ठेवलं आणि थोड्या वेळानंतर ते आपण खाल्लं काही दिवस जोपर्यंत गॅसचा तुटवडा होतोय तोपर्यंत, असं आपण करू शकतो. किंवा आपण एक सर्व फॅमिली, कारण बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या शहरीकरणामुळे आपल्या जेवणाच्या वेळाही सोबत मॅच होत नाही, पण मग आपण सगळ्यांसाठी एकत्रितपणे फूडचं जर कुकिंग केलं तरी सुद्धा गॅसचं होतं, किंवा ऍडव्हान्स मध्ये आपण काही गॅस बुक करून ठेवला, असे काही आपण काळजी घेऊ शकतो. किंवा आता पेट्रोल आणि डिझेल याची जी टंचाई निर्माण होते आणि डेफिनेटली ती टंचाई निर्माण होणारच आहे किंवा त्याचे दर तरी वाढणार आहे, तर आपण काय करू शकतो, याचा वापर आपण कमीत कमी कसा करू शकतो हे आपण बघायला हवं. आता काय होतंय की आपल्याला थोडं अंतर जरी जायचं असेल तर आपण लगेच आपली गाडी काढतो किंवा कार काढतो, तर त्याऐवजी काही अंतर आपण चालत जाऊ शकतो, वॉकिंग करू शकतो, तेवढीच आपली एक्सरसाइज सुद्धा होईल. किंवा सायकलचा वापर काही काळासाठी आपण करू शकतो, किंवा कार पुलिंग आपण करू शकतो, की सगळ्यांना एकाच ठिकाणी जायचंय तर सगळे मिळून एकत्रितपणे आपण शेअर करून आपण जाऊ शकतो, जेणेकरून आपण पेट्रोलची बचत करू शकतो, डिझेलची बचत करू शकतो. आता ही युद्ध परिस्थिती सोडून द्या, पण इन जनरल सुद्धा आपल्याला इंधनाची बचत तर करायलाच हवी. तर हे सगळे मार्ग आपण वापरू शकतो. किंवा आपल्याला काही काम करायचं असेल तर एकाच वेळेला आपण ते प्लॅन करू शकतो, की मी गेलोय आणि एकाच वेळेला मी ग्रोसरी म्हणजे आपल्या किराणा पण घेऊन आलो,
काही औषधं आणायचे तर ते घेऊन आलो, मला कोणाला व्हिजिट करायची तर ते घेऊन आलो. ते मी एका व्हिजिटमध्ये प्लॅन करू शकतो बऱ्याच वेळेला घराच्या बाहेर पडण्यापेक्षा. किंवा जर कंपनी वर्क फ्रॉम होम ची परवानगी देत असेल तर वर्क फ्रॉम होम करू शकतो. अशा पद्धतीने काही गोष्टी केल्या तर आपल्याला ॲश्युरन्स होऊ शकतो. दुसरी गोष्ट की मानसिकरित्या आपण काय करू शकतो? तर आपण जर घाबरलो तर आपली मुलं पण घाबरणार. ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. कारण युद्ध परिस्थितीचा डायरेक्ट परिणाम आपल्यावर जरी होत नसला तरी इनडायरेक्टली लहान मुलांवर याचा फार मोठा परिणाम होतो. आणि आमच्या मानसशास्त्रानुसार 60 ते 70% मानसिक आजारचं कारण जे असतं ना ते बालवयामध्ये दडलेलं असतं. तर मुलांना भीती वाटते, की युद्ध सुरू झालं तर काय? तर आपल्याला त्यांना ॲश्युरन्स देणं गरजेचं आहे. 7 वर्षाच्या खालच्या मुलांना सरळ आपण सांगू शकतो, की काही भीती नाही, काही घाबरण्याची गरज नाहीये. सगळं काही सुरळीत होणार आहे. जर त्यांनी असा प्रश्न विचारला तर, की आपल्याकडे पण युद्ध होणार आहे का? मोठी मुलं असतील तर आपण त्यांना थातूर-मातूर उत्तर नाही देऊ शकत. कारण त्यांच्यामध्ये ती विचार करण्याची क्षमता निर्माण झाली असेल. आपण त्यांच्यासोबत डिस्कस करू शकतो, की तुझ्या मनात काय विचार येत आहे? भीती वाटते का? तर आपण त्यांना परिस्थिती सांगू शकतो, की नाही बघा आपल्याकडे असं काही नाहीये. आपल्याकडे परिस्थिती व्यवस्थित आहे. आपण त्यांना हे चांगल्या पद्धतीने सांगून रिअश्युरन्स देऊ शकतो. दुसरी गोष्ट आपल्या फॅमिलीच्या सोबत आपण संवाद या पिरियडमध्ये चांगल्या पद्धतीने वाढवण्याचा प्रयत्न करू शकतो. जसं लॉकडाऊनच्या काळामध्ये झालं होतं, की काही वाईट गोष्टी घडल्या, पण काही गोष्टी चांगल्या पण घडल्या, की बरेचसे फॅमिली कुटुंब एकत्र आले. तो बराचसा वेळ मिळाला, की जो आपल्याला कुटुंबाच्या सोबत देता येत नव्हता. तर हा वेळ आपण करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पिरियडमध्ये जर आपल्याला चिंता वाढवायची नसेल किंवा खूप जास्त नैराश्याचा सामना करायचा नसेल, तर मीडिया हायजीन म्हणजे काय? की आपण जे न्यूज चॅनल्स बघतोय किंवा न्यूज चॅनलचा वापर मर्यादित केला पाहिजे. म्हणजे आपण बाकीचं कंटेंट बघू शकतो. आता मी बघतोय काही लोकं बघतायत ना दिवसभर फक्त न्यूज बघतात वेगवेगळ्या चॅनलवर. त्यांनी त्यांच्या जे रुटीन ते बघायचे, की काही सीरियल असतील, काही विनोदी कार्यक्रम असतील, ते बघायचे बंद करून फक्त ते न्यूज बघतायत, की शेअर मार्केट पडतंय, न्यूज हल्ला होतोय, सगळीकडे सोन्याचे रेट पडतायत. मग सगळ्यांमध्ये एक पॅनिक निर्माण होतं. तर मीडिया हायजीन म्हणजे दिवसातून 30 मिनिटापेक्षा जास्त वेळेपर्यंत न्यूज बघू नका. ऑथेंटिक न्यूज चॅनल्स बघा, की ज्या ठिकाणी ऑथेंटिक न्यूज येतायत. अफवांवरती विश्वास ठेवू नका. या गोष्टी आपण पाळू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं न्यूज फास्टिंग. आठवड्यातून 1 दिवस न्यूज बघूच नका. काही फरक पडणार नाही. आपण काही देशाचे पंतप्रधान नाही आहोत किंवा आपल्याला काही देश चालवायचा नाहीये. आपण आपलं घर प्रत्येकाने जर बघितलं माझं कुटुंब माझी जबाबदारी जो कोरोनाच्या काळामध्ये नारा दिला होता ना, सेम त्या पद्धतीने मी माझं स्वतःचं सांभाळलं तर अशा पद्धतीने प्रत्येकाने जर स्वतःची मानसिक परिस्थिती आणि शारीरिक परिस्थिती सांभाळली तर आपला देश सशक्त मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या आरामात होऊ शकतो. तर अजून काय करू शकतो आपण? जर आपल्याला पॅनिक वाटलंच, तर आपण आपल्या मित्रांबरोबर बोलू शकतो. एकत्र छोटे सोशल गॅदरिंग करू शकतो किंवा फारच वाटलं तर समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ञाचा सल्ला घेऊ शकतो. दिवसभरात रोज आपण एक्सरसाइज करू शकतो. जे की आपण 30 मिनिटं तरी चालणं आणि 30 मिनिटं योगा, प्राणायाम, मेडिटेशन, ध्यानधारणा या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. वेळेवर जेवणं, वेळेवर झोपणं, वेळेवर उठणं या सगळ्या गोष्टी अवलंबल्या स्पिरिच्युअल वेज आहेत काही, की आपल्याला ज्या गोष्टीतून समाधान मिळतं, त्या गोष्टी सुद्धा आपण जर केल्या तरी सुद्धा मानसिक स्वास्थ्य आपलं टिकून राहू शकतं आणि ही जी अँक्झायटी, पॅनिक सिच्युएशन निर्माण झाली आहे, ही बऱ्यापैकी नियंत्रणामध्ये येऊ शकते. शेवटचा प्रश्न. जे सेम लॉकडाऊनच्या वेळेला आपण काळजी घेतली होती, सेम तशा पद्धतीची काळजी आपण घेऊ शकतो, की बाहेर जायचं जरी टाळता आलं तरी आपण फोनवरती एकमेकांशी कनेक्टेड राहू शकतो. तर आपण फोनवरून एकमेकांशी संवाद रोज साधू शकतो. व्हिडिओ कॉलवरती एकमेकांशी बोलू शकतो किंवा आपल्या आपल्या सोसायटीमध्ये आपले एकत्रितपणे कारण हे काही इन्फेक्शन किंवा संसर्गजन्य परिस्थिती नाहीये. त्यामुळे एकमेकांमध्ये भेटण्यामध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि मला वाटत नाही की असं लॉकडाऊन सदृश्य काही होईल. वेगळं लॉकडाऊन होईल, की जर पेट्रोलच मिळालं नाही, तर आपण बाहेर पडू शकणार नाही. एवढंच फक्त होईल किंवा गॅस मिळाला नाही, तर थोडीशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा वेळेला एकमेकांशी फोनवरून तरी संवाद साधणं, घरातल्या घरात बसून आपण एक 30 मिनिटं योगा, मेडिटेशन वगैरे करणं किंवा चांगली पुस्तकं वाचणं, अशा काही गोष्टी आपण करू शकतो आणि एकमेकांना धीर देऊ शकतो. काही लोकांनी ते एक्सपिरियन्स केलेला आहे किंवा काही लोकांनी घरून बदल केलेले मिसाईल अटॅक होतोय, बिल्डिंग कोलॅप्स होतोय, ते